नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, साहित्य पंढरी चॅनलवर गेले काही दिवस तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन संघर्ष जीवनाचा, हे त्यांचं आत्मचरित्र. श्रोते हो, आजपासून आपण एक वेगळा खेळ या कादंबरीच्या माध्यमातून खेळणार आहोत. आणि तो खेळ असा आहे की प्रत्येक भागाच्या नंतर, प्रत्येक भागाच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून कळवायचं आहे. हा खेळ कादंबरी संपेपर्यंत चालू राहणार आहे. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात अचूक उत्तरं देणारे जे कोणी 10 जणं असतील, या 10 जणांना भरत माने सरांच्या तर्फे भरतायन संघर्ष जीवनाचा या त्यांच्या आत्मचरित्राची एक प्रत मोफत मिळणार आहे. भरत माने सर स्वतः ती त्या पहिल्या 10 विजेत्यांना प्रत पोस्टानं पाठवून देतील. त्यामुळे आजपासनं सजग रहा. संपूर्ण भाग व्यवस्थित ऐका. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अचूक द्या आणि जिंका भरतायन या आत्मचरित्राची प्रत खुद्द भरत माने सरांकडनं. आज ऐकूयात या कादंबरीचा 21वा भाग. आईने दिलेला आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहे. जीवनात कधीच तो दिवस मी विसरू शकत नाही. आयुष्यात कितीही पैसे कमवू द्या, त्या पैशाची बरोबरी होऊ शकणार नाही. आईचा आशीर्वाद, मालकाचं पाठबळ आणि माझे कष्ट या त्रिकुटाच्या जोरावर माझ्या आयुष्याचा जीवनरथ उधळला. आताशी मला फक्त दाढीच करता येत होती, परंतु काही गिऱ्हाईकं इतकी चांगली होती की ती मला कटिंगसुद्धा करायला लावायची. म्हणायची, कर कशी बिवाकडी तिकडी, कात्री तरी चालवता येते का नाही. बा झालं. काय झालं, शेवटी काय होईन, जास्तीत जास्त होईन काय, टक्कल करायला लागन ना, होऊन जाऊ दे. आणि अशाच लोकांच्या जोरावर मी काम शिकत होतो. काम शिकताना अनेक घटना, किस्से घडले. त्यातले उदाहरणादाखल 2 किस्से नमूद करावेच लागतील, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. एकदा काय झालं, मला दाढी थोडी थोडी येत होती. अशावेळी मी काम शिकावं म्हणून आमच्या समाजातले काही लोक मला मदत करत. अशीच एक व्यक्ती नामदेव मंदिराजवळ राहत होती, ती म्हणजे शेटे गुरुजी. नारायण चिंचोलीला मराठी शाळेत शिक्षक या पदावर काम करत होते. माझ्याबद्दल या गुरुजींच्या मनात फार आदर, कारण काम शिकत शाळासुद्धा शिकत होतो ना. हे गुरुजी इतर मदतीबरोबर दाढी कशी करावी हे सुद्धा शिकवत. दर रविवारी त्यांना सुट्टी असायची. दुपारचे दुकानी आले की माझ्याकडनं दाढी करून घ्यायचे. माझं ते परमनंट गिऱ्हाईक म्हणा ना. एखादा रविवार व्यतिरिक्त इतर दिवस होता, त्यांनी सुट्टी घेतली होती आणि दुपारच्या निवांत वेळी ते आले दुकानी. त्यावेळी मालक जेवायला गेलेले. ते 2 तास परत यायचे नाहीत. मी दुपारचा एकटाच दुकानी. आले गुरुजी. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दुपारी एकटा असायचो तेव्हा काहीतरी अभ्यास करत बसायचो. गुरुजी आले, बसले दाढीला. हळूहळू गप्पा मारत दाढी झाली. त्यांनी शाबासकी दिली, चहा पाजला. जाता जाता त्यांना काय हुक्की आली राम जाणे, त्यांनी नाकातली केस कात्रीनं कापाय सांगितली. मी म्हणलं, मला नाही हो जमायचं. तर म्हणतात कसे, सगळं आलं पाहिजे, येत नाही कसं, कर बघू. आता आर्डरीची तालीम तर झालीच पाहिजे ना. नाकातले केस कापायला छोटीशी कात्री वापरतात, मला काय माहिती. मी घेतली कटिंगची मोठी कैची आणि कात्रीचं एक टोक ह्या नागपुडीत तर दुसरं टोक दुसऱ्या नागपुडीत. ते जीव खाऊन कात्री दाबली म्हणता. मला वाटलं कात्रीला धार कमी आहे म्हणून केस कापलं जाईना. अहो, जीव खाऊन मास्तर बॉम्बलं ना. मला काही कळलं ना. आता एवढासा केस काय कापला म्हणून एवढं वारडायचं. आमच्या मालकानं कापला तर लोक गप असतात. अहो, जेव्हा का रक्ताची धार लागली म्हणता, तोंडावरनं कपड्यावरनं फरशी हो, लय घाबरलो म्हणता. मालकानं मशिनी साफ करायला राखेल आणलेलं, मला वाटलं पाणीचे. त्यात तुरटी बुडवून लावायला लागलो तर असे बॉम्बालले म्हणताय, काय सांगायचं तुम्हाला. आता मला सांगा, मी काय मुद्दाम केलं का. आता जे बोललो ते सगळं मनातल्या मनात बोललो. गुरुजींची माफी मागितली.
मालकाला सांगू नका म्हणलं, नाही तर पायताना आरती करेल म्हणलं. तेव्हा गुरुजीला माझी दया आली. पलीकडं दवाखाना होता, तिथं गेले मास्तर आणि स्वतःच्या हातून चुकून झालं असं सांगून ड्रेसिंग करून घेतलं. या अशी सगळी चित्तरकथा. दुसऱ्या घटनेत असंच. एकदा दुपारी मालक मी दोघं गप्पा मारत बसलो होतो. मालकाला काय वाटलं काय माहिती, मला म्हणला, "माने, तुम्हाला बऱ्यापैकी दाढी करायला येते, आता जरा केस कापाय शिकलं पाहिजे. आता तुम्ही बी मोकळं बसलाय, मी बी मोकळाचे, तेव्हा थोडी थोडी कटलाईन मारा." आता मला कवा केलेलं नाही ते काम पहिल्यांदा करायचं, आणि ते बी दुकान मालकाचं. त्यात मालकाची बच्चन कट, कानाव केस. नको म्हणलं तर माझ्या शब्दाला नाही म्हणतो म्हणून हानील धरून. मालक पण पटक्यात बसला. तो सांगायचा तसं मी काम करायचो. जवळजवळ कटलाईन करत आणली. सुस्कारा टाकला तर मालकानं नवीनच खॅंगाट काढलं. एका कानावर जास्त राहिली ती, म्हणून मी कमी करण्याकरता कट मारायला गेलो तर खटकन कानाचाच तुकडा उडाला. इकडंच तुकडा उडाला तसा मालक उठून उभा राहिला ना हानली खाड करमोस काढत. अक्षांना दिवसा चांदण्या दिसल्या ना. क्षणभर डोळ्यापुढं अंधारी आली. काय करावं कळना. मी काय केलं तरी उलटच व्हायचं हो. 2-3 दिवस लय त्रास झाला. मग हळूहळू विसरून गेले आणि आली गाडी रोळाव. काम करायला लागलो. आता थोडाफार पैसा खेळायला लागला. पैसा यायचा, पण जेवढा पैसा यायचा ना त्याच्या दुप्पट खर्च व्हायचा. काय करावं कळायचं नाही. त्यात मध्यंतरी राहिलेला विषय सोडवायला मला ऑक्टोबरकरता फॉर्म भरायचा होता. त्याला ₹140 फी आणि फोटो काढायला, पुस्तक वाहायला किरकोळ ₹60, असे 200-100 रुपये मित्राकडनं घेतलेले उसने. जसजसे कामाचे पैसे जमा होतील तसतसे थोडे थोडे करून फेडलेले. सुभाला परत तिसऱ्यांदा मुलगी झालेली, त्यामुळे सासरकडची लोक थोडी नाराज झालेली. तिचं बाळंतपण, मुलीचं बारसं केलं. तिचं नाव ठेवलं रूपाली. अशा तऱ्हेने दिवस चालले होते. अनुराधाकरता नवरदेव शोधायचं काम चाललेलं. इकडं बघ तिकडं बघ असं चाललं होतं. 2-4 जागचं पाहुणं आलेलं, पण हुंडा देणं घेणं त्यामुळं कळम वाढलेलं. ते सगळं घरची लोक बघत होती. दादाला आताशी हळूहळू कळलेलं मी काम करतोय म्हणून. मला वाटलं हाणतोयच आहे आता, पण नाही मारलं. म्हणला, असल करताय काय तर करू दे, अडवून काय फायदा आहे. मूक संमतीच मनानं दिलेली. आला दिवस येत होता, जात होता. कोणाची लग्न होत होती, कोणाची मयत होत होती, तर कोणी जन्माला येत होतं. निसर्गचक्र आपल्या वेगात चालत होतं. 12वी नंतर BComचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष असं शिक्षण चालू. मी दुकानात जसं काम करायला लागलो तसं एक फुल पॅन्ट आणि फुल शर्ट आणि चप्पल हे घ्यायलाच लागलं. मालक म्हणला, त्याच्याशिवाय गिऱ्हाईक तुझ्याजवळ बसायचंच नाही. अजून बट्टडच्या दुकानातनं एक पॅन्ट पीस आणि शर्ट पीस आणून दुकानाजवळ एक ओळखीचा टेलर होता त्याच्याकडे शिवला. त्या दिवसापासून फुल पॅन्ट कायमची झाली. 12वी नंतर या BComला प्रवेश घेतला. सकाळची 7:30ची शाळा 11:30ला सुटायची. घरी यायला 12 वाजायच्या. कसं तरी 2 घास पोटात टाकायचे, धावत पळत दुकानी जायला 1 वाजायच्या. मग रात्री 9-9:30 पर्यंत कुठली सुट्टी मिळायला हो. तर अशी माझी दिवसभर धावपळ चालायची. या धावपळीला वैतागून एखादी जुनी पाणी सायकल बघावी असं ठरवलं. आमच्या दुकानात आमच्या समाजाचा दुकान मालकाचा एक भाचा यायचा. त्याच्याकडनं एक सायकल होती. ती विकून त्याला नवी सायकल घ्यायची होती याची कोण माझ्या कानावर आलेली. म्हणून मग मालकाला मध्यस्थी घालून सायकल घ्यायचं ठरवलं. मालकानं पण मनाशी विचार केला, सायकल घेतल्यावर मी जास्त वेळ कामाला सापडन, त्यामुळे त्यांनी पण जास्त इंटरेस्ट घेतला. नाही होय करता करता ₹110 सौदा पक्का ठरला. ₹10 लगेच द्यायचे आणि ₹50-50 प्रति महिना द्यायचे असं ठरलं. चांगलं आठवते. शुक्रवारी सौदा ठरला. रात्री 9 वाजता माझ्या ताब्यात सायकल दिली. संध्याकाळी 10 वाजता घरी येताना पूजेचं साहित्य, हार, फुलं आणलं. आईच्या हस्ते पूजा केली. रात्री मन राहतंय का? 10:30 वाजता चौफाळा इथं फिरायला गेलो. मग काय दुसऱ्या दिवशी शनिवार सुट्टी. सायकलमुळं कॉलेजला सुट्टी घेतली. आई आणि मी डबल शीट गेलो रानात. दिवसभर तिकडंच. मग दिवस मावळायला घरी आलो. सकाळी तर सविताला, सुनीताला सायकलवरनं फिरवून आणलं. संध्याकाळी पण अंबाबाई पटांगणात फिरायला गेलेलो. 2 दिवसांनी वाणारे पेंटरकडे सायकल घेऊन गेलो. चेन कव्हरवर माझं पूर्ण नाव मराठीत ठळक अक्षरात लिहिलं आणि मडगार्डवर सविता असं लिहिलं. गल्लीत सायकल लय प्रसिद्ध झाली. आईला तर लय कौतिक. माझा आनंद गगनात मावेनासा झालेला. घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलेलं. हसून खेळून दिवस जात होते.
चुलत्यात आणि आमच्यात परत एकोपा झाला. बोलणं, बसणं, उठणं चालू झालं होतं. जुने खडतर दिवस बदलत चालले होते आणि नवीन पालवी फुटावी तसे नवे कोरे करकरीत दिवस यायला लागले. अनुराधाच्या लग्नासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू होते. पतीचं बाशिंग बळजड. पाहुणे यायचे आणि कशात नाही तर कशात मोडता यायचा. या सगळ्याला घरची लय वैतागली. अशातच एक नवीन पाहुणे येणार असं समजलं. नेमकी सुभाबाई आलेली. पाहुणे आले. पेनूरचे रामभाऊ जाधव त्यांच्या 2 नंबरच्या मुलासाठी, अनिलसाठी मुलगी बघायला आले. त्या अगोदरच त्यांच्या थोरल्या मुलाचं, सुनीलचं लग्न वसंत वाघमारे, पंढरपुरातले संतपेठेत राहणारे, त्यांच्या मुलीशी जमलं होतं. दोन्ही लग्न एका मांडवात करायचा विचार होता. रामभाऊंना सुनील, अनिल, सुभाष, दामाजी 4 मुलं आणि एक विवाहित मुलगी जी सोलापूरच्या माने घराण्यात दिलती. नवरदेव देखना हिरो होता. मुंबईला दुकानात काम करत होता. त्यांना मुलगी पटली. नंतर 5-6 दिवसांनी आमच्याकडची 5-6 जण गेली. घरदार बघितलं. बैठकीची दिवस वेळ ठरला. 2,500 हुंडा देऊन आपापला मानपान ज्याची त्यांनी करावं अशा रीतीनं लग्न ठरलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्न करायचं होतं. लग्नाच्या तयारीला घरची लागली. मी आपलं काम करायचो. सांगितलेली कामं माझ्याशिवाय तत्परतेनं करतंय कोण? आलं म्हणता लग्न आलं. पेनूरला घरापुढं मांडव घातलेला. तिथंच लग्न होतं. गावठी पद्धतीनं मांडव, बहुल वाजंत्री, जेवणाच्या पंक्ती. भरवूनच जेवणं होती. अशा रीतीनं थोडं खुशीत, थोडं भांडत एकदाचं लग्न पार पडलं. नाही म्हणलं तरी घरावर कर्ज झालेलं. खारुताईप्रमाणे मी सुद्धा थोडा वाटा उचलला होता. दुकानात काम करून शाळा शिकत होतो. घरातनं आणू गेली. घर सुनं पडलं. आता घरात सुनीता आणि सविता यांचंच राज्य चालायचं. याच दिवसात माझ्या आयुष्यातली एक अनोखी घटना घडली, जी कधी न कधी कोणाच्या तरी आयुष्यात घडती तशी माझ्यासुद्धा आयुष्यात नकळतच घडली बघा. त्या काळात मी SY.B.Comला असेल. बहुतेक त्या काळी मी 19-20 वर्षाचा असेल. मला काम, शाळा आणि देणपाण्यामुळं जाम झालतो. बाकीच्या कुठल्या घटनांशी काय देणं घेणं नसायचं. आजूबाजूला कॉलेज कट्ट्यावर मुलं मुली बोलत बसायची. कोण काय सांगायचं, कुणाचं काय ऐकायला यायचं. पण आम्हाला ना धड कपडा, ना खिशात पैसा, ना अडका. त्यामुळं प्रेम कशाला म्हणतात, कशाशी खात्यात काय कळत नव्हतं. मनात भावना जागायची नाही हो. लोकांचं ऐकायचं, हसायचं एवढं खरं. घर, दुकान, कॉलेज, शेती याच्याशिवाय काय लक्ष नसायचं. बाकी मित्र काय बाई सांगायचे, पण या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचं. कॉलेजला गेलं तर चहाची मारामार. आमच्या आईचा एक मावस भाऊ मंगळवेढाला होता. पण कामाधामाच्या निमित्तानं तो कर्नाटकात राहायला गेला होता. त्याला 6 मुलं आणि 4 मुली झाल्या होत्या. त्यातल्या थोरल्या मुलाचं आणि 3 मुलींची लग्न झालेली. कर्नाटकातल्या तालुक्याच्या गावी राहिलेला. तिथं जागा घेऊन घर बांधलं. स्वतःचं न्हाव्याचं दुकान टाकलं. तिथं जम बसला तसं मुलं लाईनीला लावली. जसं काम शिकायची तसतशी दुकानं टाकायची. त्याच काळात हळूहळू मुलींची लग्न केली. चांगल्या घरी दिल्या त्यांना. 1-2 मुलांची पण लग्न झालेली. शेणफळ मुलगी जन्मल्यावर 5 दिवसात आई वारलेली. त्यामुळं लाडात वाढली होती. तिचं नाव शिखा. तिचा चुलता पंढरपूरला आमच्याजवळ न्हाव्याच्या वाड्यात राहायचा. तिथं आमचा मावस मामा कधीमधी यायचा. असंच एकदा मामा मुलीला घेऊन मंगळवेढ्याला स्वतःच्या गावी आलेला. तिथून पंढरपूरला चुलत भावाकडे भेटायला आला. तिथं आल्यावर आमच्या आईला भेटायला आवर्जून यायचा. तसंच तेव्हा पण शिखाला सोबत घेऊन आला. न्हाव्याच्या वाड्यात बरोबरीचं कोणी नाही. त्यामुळे तिथं करमायचं नाही. आमच्या सुनीता बरोबरची आणि सविता करमणुकीला. त्यामुळं कसा वेळ जायचा कळायचं नाही. त्यामुळं शिखा आमच्या घरात रमली की तिला बी बरं वाटायला लागलं. त्यामुळं बापाला म्हणली, मी चिंगा कतेड राहते, तुम्हाला कुठं जायचं तिकडे या जाऊन. मामाच्या 3 मुलींपैकी सोलापूरला 2 आणि सांगोल्याकडे 1 दिली होती आणि सुनबाईचं घर श्याना महाराज मठाकडं. त्यामुळं कर्नाटकात आलं की मामा 15-20 दिवस इकडच्या पाहुण्या रावळ्यात फिरायचा. शिखाला घेऊन कुठं फिरायचं, म्हणून तिला जिथं करमतं तिथं राम आणला. तेव्हा आमच्यात करमल म्हणून आमच्यात राहिली. आम्ही धनानं गरीब पण मनानं श्रीमंत माणसं. तिला पैशापेक्षा माणसाचं प्रेम आवडायचं, त्यामुळं राहिली आमच्यात. त्यात गावाकडनं येताना त्यांनी बरेच पैसे खर्चायला आणले होते. माझा स्वभाव पहिल्यापासून चेष्टेखोर. तसा आम्ही रागीट स्वभावाचा. पण राग आल्यावर इतर वेळेला हासी मजाकमध्ये मला कोण हरवत नव्हतं.
माझा हा स्वभाव शिखाला आवडला आणि ती एकतर्फी माझ्याकडं मनानं आकर्षित झाली. आता याची मला काय कल्पना नाही. 2-3 दिवस तिने वाट बघितली आणि एकदा ती घरी होती आणि मी जेवायला आलतो. त्यावेळी तिने तिचं मत मला सांगितलं. मला यात इंटरेस्ट नाही असं सांगून मी मोकळा झालो, पण तिने घरातल्या सगळ्यांची मनं गोड स्वभावानं आणि स्वतःच्या वागण्याने जिंकली. आताशी मला सुद्धा तिचा मोकळा स्वभाव बरा वाटायला लागला. मग कधी सगळेजण रानात जायचो, कधी विष्णूपादाला जेवायला जायचो. या अर्ध्या दिवसात तिने माझं मन जिंकलं आणि आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. अशा तऱ्हेनं चोर पावलानं आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाचा अंकुर मनात रुजला. आई पण अधूनमधून म्हणायची, अशीच बायको भारत्याला असावी आणि मजेनं सोनबाई म्हणायची. आम्ही पंढरपुरात भरपूर फिरलो. सुनीता, सविता, मी आणि शिखा जिजामाता उद्यानात जायचो. स्टेशन रोडला पण फिरायचो. बघता बघता 5-6 दिवस निघून गेले आणि अचानक एक दिवशी संध्याकाळी मामा आला आणि उद्या जायचं आहे म्हणला आणि दुसऱ्या दिवशी निघूनही गेले. काही दिवस करमलं नाही आम्हा सगळ्यांना. मग हळूहळू विसरून गेलो. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झालो. आधीमध्ये शिखाचं पत्र आम्हाला यायचं. सविताच्या नावाखाली मला लिहायची. पत्र पाठवत नाही म्हणून रागवायची. मग कधी तर आधीमध्ये एखादं पत्र आम्ही पण पाठवायचो. 1-2 वर्षांनी परत अशीच एकदा वडिलांबरोबर पुन्हा आली. येताना बऱ्याच भेटी आणल्या. त्यावेळेस आम्ही रानात वस्तीला होतो. आमच्या आईदादाची सेवा करायची, सविताचा लाड करायची, सुनीताशी दिवस दिवस गप्पा गोष्टी करायची, घरकामात मदत करायची. त्यामुळे सगळ्यांना हवीशी वाटायची. कधीकधी स्वतः बाजारातून सामान आणायची आणि शिरा उपीट करून घरातल्या सगळ्याला खाऊ घालायची. आमच्या घरातली मेंबरच बनली न ती. सविताची आवडीची शिखा मावशी बनली. आमच्या लग्नाबद्दल चर्चा पण व्हायला लागली. कारण भावाचं लग्न झालं, सुनीताचं झालं आणि मग माझ्या लग्नाची चर्चा व्हायला लागली. तसं आईनं पाहिलं, नाव शिखाचं घेतलं तसा दादा भडकला. म्हणला त्यांचं ना आपलं नाड गोत्र एकच आहे म्हणून हे लग्न काय होऊ शकणार नाही. घरात बरीच वादावादी झाली. आईने पळून जाऊन लग्न करण्याचा पण सल्ला दिला. त्या गोष्टीला सुद्धा ती तयार होती, पण मला काही ही पद्धत मान्य नव्हती. बरेच प्रयत्न केले. अडचणीवर मात करण्याचा बराच प्रयत्न झाला. मामाची आई पण बऱ्याच प्रमाणात राजी झाली होती. पण दादाच्या विरोधामुळं माझं काही चाललं नाही. मध्यंतरी एकदा कर्नाटकात त्यांच्याकडे जाऊन 4-5 दिवस राहून पण आलतो. तिथं मामानी चांगला पाहुणचार केला. सगळ्या परिस्थितीचा विचार करता मी तिला लग्न न करण्याचा विचार बोलून दाखवला आणि तिला तुझं लग्न करून घे असं म्हणलो. मग त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याच पाहुण्यातल्या एका मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या वेळी मी नाशिकला होतो. लग्न झालं. तिला एक मुलगा, एक मुलगी झाली. तिचा संसार व्यवस्थित चाललाय म्हणून मला बरं वाटलं. शेवटी मी तरी काय करणार? वडिलांच्या विरोधी काय केलं असतं आणि दादाने कमी जास्त करून घेतलं असतं तर मरेपर्यंत तो सलमानाला लागून राहिला असता. जे झालं ते चांगलं झालं, कारण विधात्याला तेच मंजूर असावं, त्यातच माझं सुख असावं. नाही म्हटलं तरी मनातल्या मनात वाईट वाटलं, पण करणार काय? या मध्यंतरीच्या काळात ज्योतिरामनं चालवायला घेतलेलं दुकान भाडेवाढ प्रकरणामुळे सोडायला लागलं. त्यांनाच काम करायची मारामार, तर मी काय करू? मग त्यांनीच मला जवळच श्रीनाथ शेट्टीचं कटिंगचं दुकान होतं, तिथं कामाला लावलं. तो माणूस स्वभावानं चांगला. त्यांच्या घरची माणसंसुद्धा चांगली. पण श्रीनाथ व्यसनी होता. बाई बाटलीशिवाय जमायचंच नाही. त्यामुळे मी एकटाच दुकानात थांबून मालक दिवस दिवस गायब. मध्यंतरी समोरच उदबत्त्या बनवायचा कारखाना होता. तिथं शेगाव दुमालाची एक विधवाबाई उदबत्त्या बनवायला यायची. तिच्याबरोबर याचं सूत जुळलं. काय सांगू, घरात सोन्यासारखी पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, भाऊ, भाऊजय, आईवडील, एकत्र कुटुंब, सगळं चांगलं. पण याला असं बाहेर भटकायची सवय लागलेली. मस्त 1-2दा घरच्याने निबारा ठेचला, 2 वेळा पाय मोडला, पण ह्याच्यात काही सुधारणा नाही. शेवटी एकदा त्या बाईला घेऊन पळूनच गेला. त्यांच्या घरच्याने काही दिवस माझ्याकडनं निम्म्यानं काम करून घेतलं, नंतर महिन्यावर चालवायला दिलं. असं काही दिवस केलं खरं, पण एक तर मी काय संपूर्ण काम शिकलेलो नव्हतो, त्यामुळं कामाचा वाढायचा ताण. कसं तरी वर्षभर केलं, त्यानंतर मी बी सोडलं. म्हणलं मला नाही जमणार. त्यानंतर पांढरीचा डोला म्हणून एक एरिया आहे, त्यालाच कालिका देवी चौक पण म्हणतात. तिथं औदुंबर वाघमारे यांचं नाव्याचं दुकान आहे. तिथं कामाला लागलो. तिथं अगोदरच कासेगावचा मामा
आणि जुन्या पेठेतला राजा आणि स्वतः मालक असे तिघंजणं काम करत होतेच. त्यात मी जाऊन मिळालो. तिथं 2 वर्ष काढली. त्याच काळात नवीन मित्र भेटले. मोडलीमचा दीपक पांचाळ, आष्टीचा पोपट, अंमळनेरचा राज बडगुजर, तसंच चंदू, करकमचा रवी, आरणचा सौदागर असे नवीन मित्र झाले. वर्गातील छत्रे, थोरात, सुपेकर, वाईकर होतेच. अशा तऱ्हेनं शाळा, अभ्यास, काम चाललं होतं. अधूनमधून अनुच्या घरची किरकिर ऐकायला यायची. तिची सासू, नणंद यांच्याबरोबर जमत नव्हतं. मी कधीतरी जात येत होतो. त्यातच तिला पण आमचं पटत नव्हतं. आपदत BComची परीक्षा दिली. कटिंग सोडून जवळजवळ सगळं काम येत होतं. इथलं कॉलेज संपलं. BComला कानेरीचा भारत शेटे आणि मी संगट पास झालो. त्यामुळं पुढील शिक्षणाचं काय करायचं याचा विचार केला आणि पुण्याला यायचं ठरवलं. पुणे विद्यापीठात बाहेरनं MCom करायचं ठरवलं. BCom व्हायच्या आसपास सुभाबाई परत डिलिव्हरीसाठी पंढरपूरला आली. त्यावेळेला मी वाघमारीच्या दुकानात काम करत होतो. आल्यानंतर जवळपास महिन्याभरात डिलिव्हरी झाली. मुलगा झाला. सर्वांना आनंद झाला. सर्वच म्हणायची, कनेर सिद्ध नवसाला पावला. कनेरात तर प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य. प्रत्येकजण काय होतंय याचीच वाट बघत बसलेला. मग काय, सारखं कोण नाही कोण बघायला यायचं. आई दादा पार वैतागून गेली होती, कारण खर्चानं जाम झाली हो. बरं, आलेल्या पाहुण्याला चहा पाणी जेवण खाण करायलाच लागायचं ना. अगोदरच इतर खर्चानं दादा काटाळलेला. बरं, राग नाव काढायचा. सुभाबाईला काढायचं, पण ती तरी काय करणार बिचारी. त्यातल्या त्यात एक आनंद झालता. कसं का असना, सुभाबाईनं लय दिवस वाट बघितलेलं स्वप्न साकार झालतं. तेवढं एक मोठं समाधान होतं. मुलाचं बारसं करायचं ठरवत होते. आई दादाला वाटायचं कनेरला करावं, सुभाबाईला वाटायचं आपल्याच दारात करावं. दादाला काय करावं कळना. मग मीच मध्य गाठला. म्हणलं निम्मा खर्च मी करतो, मग तर झालं. तसा दादा तयार झाला. सुभाबाई तर लय खुश झाली. दुकानाच्या मालकाकडनं 1200 रुपये घेतले उसने. 1000 रुपये दादाला दिले. म्हणलं याच्याशिवाय मी तुला काय देऊ शकत नाही. दादाचं डोकं एकदम सुपरफास्ट. थोडक्यात लय मस्त आयडिया लाडवावी तर दादाशिवाय पर्याय नसायचा. पोराच्या बारशाचा कार्यक्रम जोरात करायचा असं एकदा का दादानं डोक्यात घेतली. मग काय, पुण्याला भाऊला कळवलं बारसं करायचे. भावाने 1000 रुपये दिले. मग काय जेवणाचा थाट. पाहुण्याची येण्याची वाट बघायची. आदल्या दिवशीपासूनच तयारी. स्पीकर, लाईटच्या माळा सांगितल्या. बामणाकडे बघितलं, नाव काय ठेवायचं. तर बामण म्हणला अक्षरावरनं काय पण ठेवा. मग अमोल असं नाव ठरलं. अंगणात 2 वासं रवलं. आडवा बांधू बांधला, त्याला पाळणा बांधला. लता वहिनीकडनं लाईट घ्यायचं ठरलं. आजूबाजूला आमंत्रणं दिली. दादानी 2.5 किलो पेढे आणलेलं. भावना जाम खुश. सुभाबाईला तर कुठं ठेवू आणि कुठं नको. नवी साडी, पोराला कपडे, कानातलं सोन्याचं, हातातलं सोन्याचं मणी गोपलेलं वाळ, कमरेला चांदीचा करदोटा, हे बाळाचा निस्ता थाट. रात्री 10 वाजेपर्यंत निस्ता दणका चालला होता. असं अमोलचं जंगी बारसं झालं. आईला तर क्षणभर उसन नाही. पाहुणा रावळ्याचं करण्यात गुंगलेली. दादा गप्पा मारण्यात रमलेला. मला मात्र पळापळ करावी लागायची. सुनीता, सविता काय बाय आणायला ठेवायला मदतीला होत्याच. झालं एकदाचं बारसं. सगळी हसत खेळत आपापल्या घरी गेली. सुभाबाई पण कनेरीला गेली. आता मला वेध लागले ते MComला प्रवेश घ्यायचे. पुण्याला जायचं होतं. तर भारत शेटे बारशाला आला होता तेव्हा जायचं ठरवलं. आम्ही दोघं पण पुणे विद्यापीठाला बाहेरनं प्रवेश घ्यायचं ठरवलं. भावानी पण तोच सल्ला दिला. म्हणलं बघू, दिवस विचार करून ठरवू. असं म्हणून MComला प्रवेश घ्यायचं निश्चित केलेलं होतं. श्रोते हो, आजचा हा भाग इथेच संपला. लेखकानं MComला प्रवेश घ्यायचं पुणे विद्यापीठात हे नक्की केलेलं आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता आजचा प्रश्न. लेखकानं पहिली सायकल कोणाकडून आणि किती रुपयांना घेतली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लेखकानं पहिली सायकल कोणाकडनं आणि किती रुपयांना घेतली? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्ही दिलेली सगळी उत्तरं लेखक भरत माने सर स्वतः संग्रहित करून ठेवणार आहेत आणि कादंबरीच्या शेवटपर्यंत जेवढे प्रश्न विचारले जातील त्यातल्या जास्तीत जास्त अचूक उत्तर देणाऱ्यांना भरत माने सर स्वतः
त्यांच्या या आत्मचरित्राची म्हणजे भरतायन संघर्ष जीवनाचा या आत्मचरित्राची प्रत विनामूल्य पाठवणार आहेत. तेव्हा भाग सगळे इथनं पुढचे भाग मन लावून ऐका. विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नव्हे, अचूक उत्तर द्या आणि जिंका भरतायनची प्रत. आता इथेच थांबूयात. भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.